गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, आज गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। या दिवशी विशेष असं सद्गुरू व्यासमुनींची आणि आपल्या आध्यात्मिक गुरूंची विशेषतः पूजा केली जाते। या पूजेमुळे ज्ञान, समृद्धी, मनःशांती आणि आध्यात्मिक प्रगती होते अशी श्रद्धा सगळ्यांची आहे, तशीच माझी सुद्धा आहे। तुम्ही तुमच्या गुरुच्या प्रती कशी तुमची कृतज्ञता व्यक्त करता हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। मित्रांनो, आजच्या दिवशी बरेच जणांचं आहे की फूल स्वामींना, आपल्या गुरूंना अर्पण करतात आणि त्याबरोबर गुरुचा मंत्रही म्हणतात, ओम श्री गुरुवे नमः। असं जप केल्याने आपल्याला खूप मानसिक समाधान मिळतं। काही जण गुरुचरित्राचं पारायण करतात, काही जण ग्रंथ वाचतात, म्हणजे श्रावणात जसे ग्रंथ वाचले जातात तसे वाटतात। पुन्हा काही जण प्रसाद करून मठात आणतात आणि मठात वाटतात। तसंच प्रत्येकाची पूजा करण्याची गोष्ट अगदी निराळी आहे। माझी काय आहे, मला स्वामींच्या इथे एखादा दिवा विझलेला दिसला तर मी त्याला परत लावते, अगरबत्ती लावते, धूप अगरबत्ती असं करते। मला फार बरं वाटतं, समाधान वाटतं। कोणाला दाखवण्यासाठी मित्रांनो करत नाही, मला माझ्या मनाला शांती वाटते। मी हेच जे कृत्य मी इथे करते तेच मी घरात करते। घरातही मी धूप दीप संपूर्ण अगदी घर पूर्ण अच्छा दिसत नाही एकमेकांना माणसं, इतका धूप माझा जाड असा सर झालेला असतो। म्हणजे खूप धूप दीप पूर्ण प्रत्येक स्टिक, धुपाची स्टिक भरपूर लावणार, पुन्हा आपला खडाचा धूप, लोबनचं बरंचसं काही काही मी करून करत असते। आणि खरं म्हणजे मित्रांनो, असं सांगायचं आहे मला तुम्हाला की गुरूंचा आशीर्वाद जीवनात योग्य मार्गदर्शन मिळतं आपल्याला, तसेच ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वास वाढतं। माझे गुरु तर माझ्या समोरच उभे आहेत की जे मला खरोखर प्रत्येक मार्गावर, प्रत्येक ठिकाणी मला मदत करतात। ते म्हणजे माझे मिस्टर, म्हणजे राजेश। मला प्रत्येक ठिकाणी मला असं माझं काही चुकीचं गोष्ट घडणार असेल किंवा माझ्याकडनं काही होणार असेल तर मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात। आज मठात सकाळपासूनच रांग लागली आहे। मठ आपण स्वामींचं दर्शनासाठी सकाळी पहाटे 5 वाजता खुलं केलं होतं, तर जवळजवळ आत्ता 4-4:30 झाले मित्रांनो, तरीही रांग काही कमी झालेली नाही आहे। म्हणजे भाविक मंडळी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींचं दर्शन घेत आहेत, मठाचं पावित्र्य राखत आहेत। या व्यतिरिक्त काय अशी आपली गुरूंच्याबद्दलचं आपली भावना आणि प्रेम व्यक्त करण्याची अजून वेगळी कुठली संधी आणि कुठलं काही मार्ग असेल। तर मित्रांनो, खूप छानपैकी सगळेजणं आपापलं गुरुपौर्णिमेचा आनंद व्यक्त करतायत आणि गुरूंप्रती, त्यामुळे मला पहिलं तर बरं वाटतं। आणि आज आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही दरवर्षी आमच्या जवळच एक उमरेश्वर स्वाई मंदिर आहे, त्या मंदिरात विशेषतः म्हणजे आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भंडारा असतो आणि छान आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे।